हॅलो सक्सेस अकॅडमी 11 स्टुडंट्स 11 फिजिक्स ऑनलाईन लेक्चर. तर मागच्या व्हिडिओ लेक्चरला आपण सिग्निफिकंट फिगर बद्दल बोललो होतो. सिग्निफिकंट फिगर म्हणजे एखाद्या मॅग्निट्यूड मधले महत्वाचे अंक डिजिट्स, दॅट इज कॉल्ड सिग्निफिकंट फिगर, आणि ते कसे मिळवायचे यासाठी आपण काही रूल्स बघितले होते. तर आणखीन एक मी तुम्हाला त्याच्यामध्ये एक महत्वाचा रूल सांगणार आहे की जो पुस्तकात नाही आहे पण तो वापरला जातो. की ज्यावेळी एखादी संख्या लक्षात घ्या, ज्यावेळेला एखादं मॅग्निट्यूड हे 10⁻² च्या पॉवर मध्ये असते. म्हणजे आता इथं ही संख्या ह्याला इंटू 10⁻² आहे, ही संख्या इथं 10⁻² आहे, म्हणजे 10च्या घातांकाच्या पॉवरच्या स्वरूपामध्ये असेल तर लक्षात ठेवा त्यावेळेला सिग्निफिकंट फिगर काढत असताना अतिशय सोपा मार्ग आहे. 10 ची जी पॉवर आहे त्याचा काहीही विचार करायचा नाही. म्हणजे समजा तुम्हाला सांगितलं की मी आता खाली एक 3-4 सिग्निफिकंट फिगर दिलेत आणि विचारले की ऑब्टेन सिग्निफिकंट फिगर, तर लक्षात ठेवा एक महत्वाचा रूल की जो पुस्तकात नाही आहे पण जो आपल्याला कायम उपयोगी पडू शकतो, जो नीटला सीईटीला जास्त करून विचारला जातो. तर एखादी संख्या इंटू 10 ची पॉवर असेल, एखादी संख्या इंटू 10 ची पॉवर असेल, बघा एखादी संख्या इंटू 10 ची पॉवर असेल आणि सिग्निफिकंट फिगर काढा म्हणून जर सांगितलं तर लक्षात ठेवा कायम 10 च्या पॉवरचा काहीही विचार करायचा नाही, ते सोडून द्यायचं. म्हणजे आता थोडक्यात हे सोडून दिलं. मग मला सांगा हे काय, हा आपला सेकंड रूल आहे बघा. 1 नॉन झिरो जे आहेत ते सिग्निफिकंट असणार आणि हा 0 2 नॉन झिरोच्या मध्ये आहे, म्हणजे हा 0 पण सिग्निफिकंट झाला. म्हणजे 1 2 3 म्हणजे या केसमध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे, 3 ही सिग्निफिकंट फिगर आहे. लक्षात आलं. तर या ठिकाणी कायम लक्षात ठेवा जर सिग्निफिकंट फिगर आपल्याला काढायला सांगितलं आणि त्यावेळेला 10⁻² च्या पॉवर मध्ये संख्या असेल, जसं इथं मी मांडले त्या केसमध्ये मग ती प्लस मध्ये असते किंवा मायनस मध्ये, ती 10 ची पॉवर सोडून द्यायची. सिग्निफिकंटचा त्यावेळेला विचार करायचा, सिग्निफिकंटच्या वेळेला 10 च्या पॉवरचा विचार करायचा नाही, फक्त उरलेल्या संख्येत विचार करायचा. आता सेकंड नंबर बघूया आपण. सेकंड नंबर संख्या काय बघा, 0.001 इंटू 10⁻⁴. आता याचं सिग्निफिकंट फिगर काढा म्हटलं तर मी आता सांगितल्याप्रमाणे 10 च्या पॉवरचा विचार करायचा नाही, सोडून द्यायचं. मग आता मला सांगा या ठिकाणी कुठला रूल उपयोगी पडतोय. या ठिकाणी आपलं सेकंड किंवा थर्ड रूल आहे बघा की नॉन झिरोच्या लेफ्ट साईडला आणि डेसिमलच्या राईट साईडला जे 0 आहेत ते पकडायचे नाहीत. म्हणजे इथे एकच संख्या उरली याच्यामध्ये 10 ची पॉवर तर सोडून द्यायची. म्हणजे या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर किती आहे, 1 आहे. म्हणजे माझं एक्सप्लेनेशन पण चालू आहे बघा आणि एक प्रकारे तुमचं न्यूमरिकलची पण प्रॅक्टिस व्हायला लागली. नंतरच बघूया आपण. आता मला सांगा ह्या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे 1.6 इंटू 10⁻⁹. मग अशा वेळेला इफ ऑब्टेन सिग्निफिकंट फिगर असं म्हटलं तर मगाचाच रूल, ज्या वेळेला 10⁻² च्या पॉवर मध्ये संख्या असेल तर 10 ची पॉवर सोडून द्यायची. आता इथं उरले 1.6, हे दोन्ही पण काय आहेत, नॉन झिरो. नॉन झिरो सिग्निफिकंट असतात म्हणजे 1 आणि 2. त्या ठिकाणी ह्या केसमध्ये सिग्निफिकंट फिगर झाली 2. लक्षात येते किती सोपं आहे बघा. आणखीन एक मुद्दा मी घेतले 6 इंटू 10⁻²4. मग आता ह्याचं जर सिग्निफिकंट फिगर जर आपल्याला ऑब्टेन करायची झाली तर मग सांगितल्याप्रमाणे सिग्निफिकंट फिगरच्या वेळेला 10⁻² पॉवर काउंट टाकायची. खूप सोपं आहे. मग उरले काय, एक संख्या नॉन झिरो, ते नॉन झिरो त्यामुळे सिग्निफिकंट असणार. म्हणजे ह्या पण केसमध्ये सिग्निफिकंट फिगर किती असणार आहे, 1. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला एक महत्वाचा सिग्निफिकंटचा आणखी एक रूल सांगितला की जो पुस्तकात दिसत नाहीये पण तो आपल्याला वापरायला लागणार. जर दिलेली मॅग्निट्यूड किंवा दिलेली नंबर हा 10 च्या पॉवर मध्ये असेल तर 10 ची पॉवर सोडून द्यायची, 10 ची पॉवर सोडून द्यायची आणि उरली आपल्या नेहमीच्या रूल प्रमाणे उत्तर काढायचं. लक्षात मी काय सांगितलं, ठीक आहे. जाऊया पुढं. आता चॅप्टरचा एकदम लास्ट भाग जो म्हणजे ज्याला म्हणतात ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. लक्षात घ्या त्याला काय म्हणतात, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. लक्षात घ्या त्याला म्हणतात. हे देखील सिग्निफिकंट फिगर सारखंच आहे असं म्हटलं. सिग्निफिकंट फिगर नाहीये, सिग्निफिकंट फिगर सारखंच आहे. तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढा म्हणजे काय करायचं असतं, तर लक्षात घ्या एखादी संख्या जेव्हा आपण मानतो तर समजा 1000 मीटर असं आपण म्हणतो का, 1000 मीटर असं नाही म्हणत. आपण म्हणताना काय म्हणतो, 1 किलोमीटर म्हणतो. म्हणजे आपण 1000 बद्दल किती वापरलं, किलो म्हणजे 1000, सॉरी 1 किलोमीटर म्हणतो. किंवा आपण समजा असं असेल 1000 ग्रॅम असेल तर आपण 1000 ग्रॅम म्हणत नाही, त्याला काय म्हणतो आपण 1 किलोग्रॅम म्हणतो. मग अशा वेळेला आपण किलो म्हणजे किती, 10⁻³ बरोबर आहे का. किलो म्हणजे किती असं 10⁻³ म्हणजे थोडक्यात आपण बऱ्याचशा वेळेला संख्या ही 10 च्या पॉवर मध्ये वापरतो. तर त्यालाच म्हणायचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. म्हणजे काय, तर लक्षात ठेवा जी काय आपल्या संख्या दिलेली असते जेव्हा असं म्हणतात परीक्षेमध्ये ऑब्टेन ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आता लक्षात ठेवा सिग्निफिकंट फिगर बद्दल मी बोलत नाहीये, मी कशाबद्दल बोलतोय, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड बद्दल. मग आता ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जर आपल्याला काढा म्हणून सांगितलं, लक्षात दिलेली संख्या जी आहे ती कुठल्या फॉर्मॅटमध्ये आणायचं, a इंटू
10^n फॉर्मॅटमध्ये आणायचं. कुठल्या फॉर्मॅटमध्ये आणायचं, हा फॉर्मॅट अतिशय महत्वाचा आहे. कुठल्या फॉर्मॅटमध्ये आणायचं, A×10^n या फॉर्मॅटमध्ये एखादी मॅग्निट्यूड आणायची. एखादी फिजिकल क्वांटिटी कुठली असेल त्याची मॅग्निट्यूड कुठल्या फॉर्मॅटमध्ये आणायची, A×10^n. आणि याच्यामध्ये एक असा असला पाहिजे बघा, ए जो आहे तो 0.5 पेक्षा इक्वल किंवा ग्रेटर दॅन पाहिजे. ए जो आहे म्हणजे ही संख्या जी आहे ही कशी असली पाहिजे, 0.5 पेक्षा इक्वल किंवा ग्रेटर दॅन. आणि 5 पेक्षा कसं असलं पाहिजे, लहान असली पाहिजे. 5 पेक्षा कशी असली पाहिजे, लहान असली पाहिजे. मी काय सांगतो लक्षात आलं. अनेकदा सांगतो, जर आपल्याला परीक्षेत असं म्हटलं ऑब्टेन ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, तर जी काय मॅग्निट्यूड असेल तर कुठल्या फॉर्मॅटमध्ये आणायचं, कुठल्या स्वरूपात आणायचं, A×10^n. मग ए कसा असला पाहिजे, पण हा ए असा असला पाहिजे, ए 0.5 पेक्षा इक्वल किंवा ग्रेटर दॅन पाहिजे. मी काय म्हटलं बघा, ए जो आहे ही संख्या जी आहे ही कशी असली पाहिजे, 0.5 ला इक्वल किंवा ग्रेटर दॅन, पण 5 पेक्षा कशी असली पाहिजे, लहान असली पाहिजे. मग अशा वेळेला हा जो एन असतो हा इंटिजर असतो. लक्षात, ही संख्या पूर्णांक असते. असं 1.2 1.4 असं अपूर्णांकात नसतं. हा एन जो असतो तो हा एन काय असतो, इंटिजर, पूर्णांक संख्या. आणि ह्यालाच म्हणायचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. त्या एन लाच काय म्हणायचं, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. मी आता सांगतोय, तुम्हाला थोडंफार कळत असेल, सगळं कळत असेल असं मी म्हणणार नाही याच्यामध्ये, कारण नवीन भाग आहे. अनेकदा सांगतो, बऱ्याच वेळेला आपल्याला एखादी संख्या जी आहे 10च्या पॉवरमध्ये मांडायला लागते. मग अशा वेळेला आपल्याला तिचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायला लागते. काय काढायला लागतं, आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. मग अशा वेळेला जी काय मॅग्निट्यूड आहे, फिजिकल क्वांटिटी जी दिली असेल त्याची मॅग्निट्यूड कुठल्या फॉर्मॅटमध्ये आणायचं, A×10^n. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढा म्हणले की तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे A×10^n. म्हणजे ए कशी असली पाहिजे, ए 0.5 ला इक्वल ऑर ग्रेटर दॅन पाहिजे. ए 0.5 ला इक्वल ऑर ग्रेटर दॅन पाहिजे, पण 5 पेक्षा कसं पाहिजे, लहान. मग हा जर फॉर्मॅट मॅच झाला तर याला एन इंटिजर असणार पाहिजे. आणि हा एन इंटिजरलाच काय म्हणतात, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणतात. एन इंटिजरलाच काय म्हणतात, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. म्हणजेच काय, थोडक्यामध्ये मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल करून दाखवतो. समजा आता इलेक्ट्रॉन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग इलेक्ट्रॉनचा जो चार्ज असतो, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, लक्षात घ्या, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉनचा जो चार्ज आहे तो आपल्याला जर चार्ज काढायचा झाला तर कसं काढणार बघा सगळ्यांनी. तर आता आपल्याला असं म्हणलं की ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढा, कशाचं, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ई. इलेक्ट्रॉनचा चार्ज म्हणतात ई. तो किती असतो माहितीये, ही संख्या दिलेली असते किंवा आपल्याला पाठ पाहिजे, 1.6 × 10⁻⁻19. आणि इलेक्ट्रिक चार्ज कशामध्ये मोजतात, कुलम मध्ये. इलेक्ट्रिक चार्ज कशा मोजतात, कुलम. त्याचा सिम्बॉल आहे सी. कुलम इज द नेम ऑफ सायंटिस्ट, त्यामुळे सिम्बॉल कॅपिटल मध्ये. आता ह्याचं आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायचे, सिग्निफिकंट फिगर काढायचं नाहीये. आता आपल्याला ह्या मॅग्निट्यूडची काय काढायचे आहे, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. मग आता मला सांगा, ह्याला कुठल्या फॉर्मॅटमध्ये आणलं पाहिजे, ह्याला आणलं पाहिजे A×10^n मध्ये. तर माझ्या मते ऑलरेडी आहेच बघा, हा झाला ए आणि हे झाला 10^n झालं. आता ही संख्या जी आहे ही संख्या 0.5 ला मोठी आहे आणि 5 लहान आहे का बघा. ए ही संख्या बघा 0.5 ला मोठी आणि 5 लहान आहे का, तर 1.6 ही 0.5 पेक्षा मोठी पण आहे, 5 पेक्षा लहान पण आहे. म्हणजे हा फॉर्मॅट ऑलरेडी इथं मॅच झाला. मग अशा वेळेला लक्षात ठेवा, ही जी एन आहे, प्लस असू दे किंवा मायनस, हा जो एन आहे म्हणजे आता या ठिकाणी एन किती झाला, -19. त्यालाच काय म्हणायचं, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणायचं. त्या 10^n, एन जो आहे प्लस असू दे किंवा मायनस, पण तो पूर्णांक पाहिजे, इंटिजर पाहिजे. त्याला काय म्हणायचं, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. लक्षात, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कसं काढायचं, तर जी दिलेली मॅग्निट्यूड आहे ते ×10^n च्या स्वरूपात आणायचं. आता इथं ही पहिलं गणित घेत असताना मी थोडंसं सोपं घेतलं, कारण ऑलरेडी फॉर्मॅट मॅचच आहे. पण दरवेळेला असं फॉर्मॅट मॅचच असं नाही. मग त्यासाठी आपल्याला सुरुवातीला फॉर्मॅट काय करून घ्यावा लागतो, मॅच करून घ्यावा लागतो. जेव्हा फॉर्मॅट मॅच होईल तेव्हा बघायचं 0.5 पेक्षा जास्त आहे, 5 पेक्षा कमी आहे. मग अशा वेळेला 10च्या डोक्यावरती जी पॉवर असेल प्लस किंवा मायनस, त्यालाच काय म्हणायचं, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ठीक आहे, आणखीन करून दाखवते. ठीक आहे, आता रेडियस ऑफ अर्थ आपण बघूया. बऱ्याच वेळेला हा रेडियस ऑफ अर्थ विचारतात. ऑब्टेन ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, मी सिग्निफिकंट फिगर म्हणलं नाही, ऑब्टेन ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ रेडियस ऑफ अर्थ. ठीक आहे, रेडियस ऑफ अर्थ कधी कधी दिलेली असते त्यांनी, किंवा कधी कधी ती आहे 6400 किलोमीटर. लक्षात ठेवा, पृथ्वीची त्रिज्या किती आहे, 6400 किलोमीटर. मग आता मला A×10^n मध्ये आणायचं आहे. इथं तर अजिबात तसं काही दिसत नाही, मग अशी थोडं तर होतं, आता दिसतच नाही. मग मी आता काय करतो बघा, 64 × 2 झिरो आहेत. झिरो म्हणले की लक्षात +10 +2 आणि किलो म्हणजे किती सांगितलं मी, 1000 म्हणजे किती असतं, 10^3 असतं. 1000 म्हणजे किती असतं, 10^3. आणि हे किलोचं, हे किलो बदल लिहिलं म्हणजे उरले किती, मीटर. मी काय काय केलं, काय आलं, रेडियस ऑफ अर्थ
किती आहे किंमत, स्टँडर्ड किंमत आहे 6400 किलोमीटर, 6400 किलोमीटर. मग आता मला a इंटू 10 च्या फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे. सुरुवातीला मी 64 काढलं, 0 बद्दल 10:2 आणि किलो बद्दल 10:3 मीटर. मग आता किती झाले सांगा, 64 इंटू मल्टिप्लिकेशन असणार 3 अधिक 2 किती होणार 10:5 मीटर. आता फॉर्मॅट a इंटू 10 मध्ये आला बघा, बरोबर. पण हा a जो आहे a इंटू 10 मध्ये फॉर्मॅट आला बघा, पण हा a 5 पेक्षा मोठा आहे. आपल्याला 1 असा लागतो 5 पेक्षा लहान लागतो. मग आता मी एक घरीकडे येतो, किती होणार सांगा 6.4. आता एक घरीकडे आलं म्हणजे 10:-1 लक्षात घ्या. एक घर डावीकडे गेलं म्हणजे 10:-1. त्याला बॅलन्स करायला इथे काय करायचं +1 म्हणजे इथं 10:6 होणार. मी काय केलं कळालं बघा, इथं पहिला फॉर्मॅट मॅच झाला 64 इंटू 10:5. पण फॉर्मॅट मॅच झाला, पण ए ची कंडिशन मॅच झाली नाही, कारण ए हा आपला 0.5 पेक्षा मोठा असला पाहिजे आणि 5 पेक्षा लहान. इथं 64 आहे, 64 5 पेक्षा मोठा आहे. मग आता एक घर मी इकडे आलो, लक्षात नेहमी मी डावीकडे आलो की 1 मायनस करायचं म्हणजे -1 आणि ह्याला बॅलन्स करायला इथं +1 करायचं. इकडे मी आलो -1, ह्याला बॅलन्स करायला इथं +1, त्यामुळे इथं 6.4 झालं आणि इथं +1 केलं 10:6. आता मॅच झालं का बघा, अजून पण मॅच नाही, कारण 6.4 म्हणजे 5 पेक्षा मोठा आहे. मग आणखीन एक डेसिमल मी इकडे येतो, आणखीन एक डेसिमल इकडे म्हणजे आणखीन एक -1 म्हणजे 0.64. आता इकडे आलो म्हणजे पुन्हा -1 आणि ह्याला बॅलन्स करायला इथं +1 म्हणजे 6 आणि 7, त्यामुळे 10:7 मीटर. आता हा फॉर्मॅट मॅच होते का बघा a इंटू 10 ला, करेक्ट. आता फॉर्मॅट मॅच झाला. आता a जो आहे तो 0.5 पेक्षा मोठा पण आहे, 5 पेक्षा लहान आहे, त्यामुळे a ची कंडिशन मॅच झाली. मग अशा वेळेला ही जी संख्या याला म्हणायचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. त्यामुळे ह्या केसमध्ये ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे 7. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आहे 7 आहे, लक्षात घ्या. या म्हणायचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे रेडियस ऑफ अर्थची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आहे 7. ए ची कंडिशन मॅच झाली पाहिजे आणि इथं हा इंटिजर आता प्लस असेल तर प्लस, मगाशी मायनस असेल तर मायनस, ह्याला म्हणायचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असेल. आणखीन एक सांगू दे बघा, आणखीन एक सांगतो म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का बघा, की ज्या वेळेला आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करा म्हणून सांगतात, काय कॅल्क्युलेट करा म्हणून सांगतात ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे a इंटू 10⁻n. ए कसा असला पाहिजे सांगा बरं, टेल मी. यस, ए 0.5 ला इक्वल ऑर ग्रेटर पाहिजे आणि 5 पेक्षा कमी पाहिजे. मग ते ऍडजस्ट करताना जो आपल्याला एन मिळतो तो म्हणजे काय ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. माझ्यामध्ये आता तुम्हाला बऱ्यापैकी ती व्हॅल्यू कळलेली आहे. मग मी आता आणखीन एक एक्झाम्पल घेतो बघा. समजा आपण आता कुठली संख्या घेऊ, समजा एक आता आपण असं घेऊया, ठीक आहे. मला सांगा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याला आपण काय म्हणतो 10वी पासून शिकले बघा. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे किती असतो 9.8 ऍक्सलरेशन असल्यामुळे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ह्याचं आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायचं. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मला कशामध्ये आणलं पाहिजे, a इंटू 10⁻n मध्ये आणलं पाहिजे. बरं, आता मला सांगा 9.8 म्हणजे 5 पेक्षा काय जास्त आहे म्हणजे घरीकडे यायचं, एक घरीकडे यायचं म्हणजे 10⁻1 आणि त्याला बॅलन्स करायला इथं काय होणार 10⁻0 असेल, त्यामध्ये काय होणार 10⁻+1. आता मला सांगा ही संख्या मॅच झाली का, नाही झाली मॅच का झाली, झाली लक्षात घ्या. कारण हे 0.98 म्हणजे काय झालं मला सांगा, 0.98 म्हणजे 0.5 पेक्षा जास्त आहे, 5 पेक्षा लहान आहे, म्हणजे हे ए ची कंडिशन मॅच झाली. आणि इंटू 10⁻n ह्या ठिकाणी एन कोण आहे, ह्या ठिकाणी एन इज इक्वल टू किती आहे 1 आहे. म्हणजे ह्या केसमध्ये ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय झालेला आहे, इट इज इक्वल टू 1 आहे. ह्या केसमध्ये ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आहे 1 आहे. सगळ्या लक्षात येतं. असे कुठलीही संख्या तुम्हाला देतील त्याचं सिग्निफिकंट फिगर काढा म्हणतात किंवा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढा म्हणतात. लक्षात आलं. मग आता ऍक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असतो स्टँडर्ड 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता 9.8 म्हणजे 5 पेक्षा मोठं झालं, मग एक घरीकडे येतो 0.98, एक घरीकडे गेलो म्हणजे -1, त्याला बॅलन्स करायला इथं काय होणार, इथं काय नव्हतं म्हणजे 10⁻0 होतं, त्याच्यामध्ये एक 1 म्हणजे 10⁻+1 झालं. आता ही संख्या a इंटू 10⁻n ला फॉर्मॅट मॅच झाला का, झाला. दोन गोष्टी चेक करायच्या, पहिला फॉर्मॅट मॅच झाला का, झाला. आणि त्याच्यानंतर ए ची कंडिशन मॅच झाली का बघा, 0.5 पेक्षा जास्त आहे आणि 5 पेक्षा कमी आहे, मॅच झाली. अशा वेळेला ही जी इंटिजर नंबर आहे हा म्हणजेच काय असतो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. सगळ्यांना लक्षात मी काय सांगितले, ह्याला म्हणायचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे क्वेश्चन पडू शकतात, एक तर सिग्निफिकंट फिगर काढा किंवा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढा. लक्षात आलं. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला कुठलीही संख्या a इंटू 10⁻n च्या स्वरूपात जर मांडली, ह्याच्यामध्ये एक असा असला पाहिजे 0.5 ला पेक्षा जास्त आणि 5 पेक्षा कमी. अशा वेळेला जो n इंटिजर आहे त्यालाच म्हणायचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड.
लक्षात आलं? तर लक्षात ठेवा, इथं आपला जो चॅप्टर आहे ती चॅप्टरची थिअरी संपते. याच्यामध्ये आपण खूप जास्तच गोष्टी घेतलेल्या आहेत. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी थोडंसं 2 लेक्चर त्यांना मिक्स व्हायला लागतील. आता 10वीचा रिझल्ट लागल्यामुळे दररोज भरपूर ऍडमिशन चालू आहेत. तुमचे पण कोण मित्रमैत्रिणी असेल डायरेक्ट त्यांचे नंबर सांगा, आपण व्हॉट्सअपमध्ये ऍड करून त्याचं लगेच लेक्चर चालू होतील. लक्षात मी काय सांगितलं, तर इथं आपलं पहिल्या चॅप्टरची थिअरी संपलेली आहे. पण या चॅप्टरची गणित आहेत भरपूर, ते आपण घ्यायला सुरुवात करणार आहे. लक्षात मी काय सांगितलं ते, तर ती देखील गणित आहेत, ती पण खूप गणित महत्वाची आहेत. ते आपण आता सॉल्व्ह करायला घेऊया. अशा प्रकारे सांगतात बघा. आता याच्यामध्ये तुम्हाला तर सांगेन. ठीक आहे, आपल्याला एरर्स वगैरे वरती पण असू शकतं. त्याच्यानंतर आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड वरती बरोबर असू शकतं. ते गणित आपल्याला सगळ्यांना जमली पाहिजे. लक्षाला काय सांगितलं ते, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आणि सिग्निफिकंट फिगर हे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला व्यवस्थित जमल्या पाहिजेत. लक्षाला? आता समजा तुम्हाला सांगितलं की आता आपण इथं न्यूमेरिकल सुरू करूया. फाइंड सिग्निफिकंट फिगर, बघा, फाइंड सिग्निफिकंट फिगर फॉर फॉलोइंग. ओके, ठीक आहे. आता समजा मी तुम्हाला पहिल्या संख्या दिली सिग्निफिकंट फिगर. आता स्पीड ऑफ लाईट इन एअर किती असते माहिती आहे? काय माहिती, सगळ्यांना माहित असेल. लाईटचा स्पीड एअर मधला 3 × 10⁸ मीटर पर सेकंद आहे. ह्याची काढायचं आहे. त्यानंतर सेकंड नंबर आपण घेऊ शकतो. समजा 25.42, 0.004567, त्यानंतर 35.320, त्याच्यानंतर 91.000, त्यानंतर अनेक 5वं घेऊ आपण 1.210200. असे मी 4-5 घेतले की जे परीक्षेत विचारतात. आता ह्याचं आपल्याला काय काढायचं आहे, सिग्निफिकंट फिगर काढायचे. काय काढायचे आहेत? सिग्निफिकंट फिगर. काढूया आपण. सोल्युशन चालू करूया. आता मी तुम्हाला देतोय, नंतर मी तुम्हाला असाइनमेंटला असंच न्यूमेरिकल टाकणार, त्यावेळेला तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे. आता स्पीड ऑफ लाईट इन एअर किती असतो? आता पहिली गोष्ट, स्पीड ऑफ लाईट इन एअर 3 × 10⁸. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर काढायचा आहे. हिचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायची नाहीये, त्यामुळे तो A × 10⁸ यांचा काही संबंध नाही. या ठिकाणी फक्त आपला सिग्निफिकंट फिगर. मग सिग्निफिकंट फिगरचे रूल्स वापरले पाहिजे. पहिला सिग्निफिकंट फिगर रूल आठवतोय. सिग्निफिकंट फिगर काढत असताना 10 ची पॉवर जी आहे त्याचा विचार करायचा नाही. बरं, उरलं कोण? 3 काय आहे? नॉन झिरो, म्हणजे एक आकडी संख्या. म्हणजे या केसमध्ये सिग्निफिकंट फिगर किती होणार आहे? 1 होणार आहे. या केसमध्ये सिग्निफिकंट फिगर इथे फक्त आकडा उरला 3, म्हणजे काय सिग्निफिकंट फिगर असणार आहे 1. हे सिग्निफिकंट फिगरचे ऑप्टिमल लक्षात ठेवा. ठीक आहे. 2 नंबर बघा. आता 2 नंबरला किती आहे? 25.42. सगळे नंबर काय आहेत? नॉन झिरो आहेत, त्यामुळे कायच अडचण नाही. 1, 2, 3, 4. त्यामुळे 24.52, 42, 25.42 ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर आहे 4. ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती? 4. किती इझी आहे बघा. 3 नंबरकडे जाऊया आपण. 3 नंबरकडे काय बघा, 0.00. हे तुमचं तुम्ही सोडवता येते का जरा बघा, थोडं स्टॉप करून. आता याच्यामध्ये की आपण ह्याच्यामध्ये कुठला रूल करणार? डेसिमलच्या राईट साईडचे आणि फर्स्ट नॉन झिरोच्या लेफ्ट साईडचे झिरोज पकडायचे नाहीत. मग उरले कोण? 1, 2, 3, 4. म्हणजे ह्या पण केसमध्ये सिग्निफिकंट फिगर किती असणार आहे? 4 असणार आहे. ह्या पण केसमध्ये सिग्निफिकंट फिगर किती असणार आहे? 4 असणार आहे. त्यानंतर आपण 4 नंबर्स घेऊया. 35.320. बरं, मग या केसमध्ये लक्षात घ्या, शेवटचा रूल आठवतो तुम्हाला. शेवटचं नॉन झिरोच्या उजव्या साईडचे झिरो पकडायचा. शेवटच्या नॉन झिरोच्या उजव्या साईडचा झिरो पकडायचा. त्यामुळे किती झाले? 1, 2, 3, 4, 5. त्यामुळे या केसमध्ये सिग्निफिकंट फिगर किती असणार आहे? 5 असणार आहे. या केसमध्ये 4थ्या नंबरच्या ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती असणार आहे? 4थ्या नंबरच्या ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती असणार आहे? 5 असणार आहे. कारण शेवटच्या नॉन झिरोच्या उजव्या साईडचा झिरो पकडायचा, सिग्निफिकंट पकडायचा. त्यामुळे 1, 2, 3, 4, 5. त्यामुळे याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर असणार आहे 5. त्यानंतर आता 5 नंबरचं बघूया. 91.000.
ह्या केसमध्ये मात्र विचार करण्यासारखा आहे. मग आता मला सांगा, ह्या केसमध्ये विचार करत असताना कसा करायचा लक्षात घ्या. डेसिमल पॉईंट मनातनं काढून टाकायचा. सिग्निफिकंटच्या वेळेला मनातनं डेसिमल पॉईंट काढून टाका. त्यामुळे संख्या उरली किती? 91,000. म्हणजे नॉन झिरोच्या उजव्या साईडचे झिरो पकडायचे. नॉन झिरोच्या उजव्या साईडचे झिरो पकडायचे. त्यामुळे 1 2 3 4 5. त्यामुळे ह्या पण केसमध्ये सिग्निफिकंट फिगर किती येणार आहे? 5 येणार आहे. ह्या पण केसमध्ये सिग्निफिकंट फिगर किती येणार आहे? 5 येणार आहे. नॉन झिरोच्या उजव्या साईडचे झिरो पकडायचे. ठीक आहे. आणि आता लास्ट नंबर मी एक मुद्दाम दिले बघा, ते आहे 1.210200. ह्या ठिकाणी आपल्याला सिग्निफिकंटसाठी 2-3 रूल वापरावे लागतील. या ठिकाणी आपल्याला सिग्निफिकंटसाठी आपल्याला 2-3 रूल वापरावे लागतील. बघा आपण वापरूया याच्यामध्ये आपण 2-3 रूल वापरायला लागणार आहेत. वापरूया याच्यात. ठीक आहे. बघा या ठिकाणी 1 2 3 2 नॉन झिरोच्या मध्ये 1 झिरो वापरायला लागणार आणि लास्ट नॉन झिरोचे पुढचे पण वापरायला लागणार. त्यामुळे हा पण झिरो वापरायला लागेल आणि हा पण झिरो. त्यामुळे किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7. ह्या केसमध्ये सिग्निफिकंट फिगर आहे 7. ह्या केसमध्ये सिग्निफिकंट फिगर आहे 7. लक्षात मी काय म्हणलं तर अशा रीतीने तुम्हाला न्यूमरिकल्स करते. आता इथून पुढचं जे लेक्चर आहे ते टोटल मी न्यूमरिकलच घेणार आहे. लक्षात इथून जे पुढचं आहे ते मी काय करणार आहे? न्यूमरिकलच घेणार आहे. लक्षात आलं मी जे काय सांगितलंय ते. त्यामुळे सगळ्यांनी ते व्यवस्थित लक्षात ठेवा. लक्षात आलं याच्यामध्ये. आणि मी तुम्हाला काय येतं होमवर्कला सिग्निफिकंट फिगर आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायला टाकणार आहे. ते जमते का बघा. नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला ते पुन्हा सोडवून देईन. लक्षात आलं. दररोज व्हिडिओज अटेंड करा आणि नॉलेज ती मिळवत चाला. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना 1-2 लेक्चर लागतील. त्यानंतर त्यांना देखील हे अनेकदा सांगतो, जेव्हा आपल्याला क्लासरूममध्ये लेक्चर चालू होणार आहेत त्यावेळेला झालेलं सगळं ऑनलाईनचं पुन्हा क्लासरूममध्ये रिपीट केलं जाणार आहे. कोणीही त्या बाबतीत मनामध्ये शंका बाळगू नका. ओके. थँक्यू.